करूयात ना पूजा सुरू. आता चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद पाहिजेच ना. गुरुजी श्री गणेशाय नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. ओम गं गणपते नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नो पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. आमच्याकडे कोणी शाळेतच जात नाही. मग देणगी कशासाठी द्यायची? माझे नातवंड तिकडे तालुक्याच्या शाळेत जातात. हरकत नाही. आशीर्वाद द्या शुभेच्छा द्या तेवढं सुद्धा पुरेच आहे. शुभेच्छा आशीर्वाद सगळं आहे पण देणगी मी तुम्हाला देऊ शकणार नाही. बाप्पाचा प्रसाद बाप्पाचा प्रसाद बाप्पाचा प्रसाद बाप्पाचा प्रसाद. काकू तुम्हाला प्रसाद कसं चालेल? देवाचा प्रसाद सगळ्यांसाठी असतो. न चालायला काय झालं त्यात? हा देवाचा प्रसाद सगळ्यांना चालेल पण देवाच्या कामाला हातभार लावायचा नाही हे मात्र जुनियर विंजे सरकारला साफ चुकीचं वाटतंय. म्हणजे हेच की इंदू मामी पण देवाचंच काम करते. विद्येचं मंदिर उभं राहावं म्हणून देणगी गोळा करते. आता तुमच्या घरी कोणी शाळेत जात नाही म्हणून तुम्ही देणगी देणार नाही हे मात्र साप चुकीचं आहे हे लक्षात घ्या. तालुक्याप्रमाणे विठूच्या वाडीत पण शाळा हवी की नाही? राया काकू वयाने मोठे आहेत ना असं आगाऊपणे बोलू नये. आगाऊ नाही खरंय तेच बोलतोय मी. आता ह्या काकू विद्येच्या मंदिराला नाही म्हणताय तर यांना विद्येच्या देवाचा प्रसाद द्यायचा का? राया हे घे इंदू. राया बोलला ते पटलं मला. माझं चुकलं. मी उगीच काहीतरी बोलून गेले.
तुझ्या शाळेसाठी माझा खारीचा वाटा. माझी नाही हो. आपली शाळा आहे. गावातली मुलं सुद्धा आपलीच आहेत की नाही. बरोबर बोलली सिंधू तू. हे घ्या, आता हात पुढे करा. आता भेटेल तुम्हाला विद्याचा प्रसाद. आणि ही घ्या पावती. येते इंदू. हा गणपती बाप्पा विद्येचा देवे हे सिद्ध झालं. काकूंना पण सद्बुद्धी प्रदान केली. प्रदान. माफ करा, प्रदान केली. गणपती बाप्पा मोरया. संपलं. अरे श्रीकला, तू आत्ता इकडे? आधी पाणी प्या. घ्या. किती काम करता तुम्ही महाराज. वाव, किती सुंदर आहे हे सगळं. हे तुमचं शेत आहे? माझं म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं अंताजींचं शेत आहे हे सगळं. ओ मस्त. पण आता तू इथं कशी काय? अहो, मी शाळेसाठी आले, पण मुलंच कुठे दिसत नाहीयेत. कुठे गेली सगळी? अगं आज गणेश चतुर्थी नाहीये का? आज सुट्टी आहे शाळेला. अरे हो की. बघा, मी विसरून गेले. मुलांना शिकवायला इतकी मज्जा येते ना सध्या. सुट्टी बिट्टी सगळं डोक्यातून निघून गेलं माझ्या. श्रीकला, तू एवढी समरस होऊन शिकवत होतीस मुलांना. मी पाहिलं ना त्या दिवशी. सगळी मुलं सुद्धा अगदी तुझ्यासोबत रंगून गेली होती शिकताना. थँक्यू सो मच. ऍक्च्युली महाराज, मी न विचारता शाळेत शिकवायला लागले तर इंद्रायणी ताईंना विचित्र वाटलं असेल ना. इनफॅक्ट मला वाटतंय की त्या रागवल्याच असतील माझ्यावर. नाही नाही, मला नाही वाटत तसं. काय आहे, इंद्रायणी नसताना तू आपणहून मुलांना शिकवलंस. ते सुद्धा कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता. या सगळ्यातनं उलट शिकवण्यासाठीची तुझी तळमळच दिसून येते. आणि इंद्रायणीला काय, कुणालाही ती आवडणारच की ग. मग मी उद्यापासून येऊ ना शाळेत शिकवायला? खरं सांगू का, हे मला नाही माहिती. म्हणजे इंद्रायणीच तुला नीट सांगू शकेल. तुझी आणि इंदूची भेट अजून झाली नाहीये ना? नाही. मग तू असं कर ना, तू आमच्या घरी ये गणपतीच्या दर्शनाला. त्या निमित्ताने तुझी इंदूची भेट सुद्धा होईल. गणपतीचं दर्शन आणि इंदूची भेट एकाच वेळेला होऊन जाईल. खूप आवडेल मला. नक्की येईन मी. ये. बरं, येऊ? श्रीकला, हा, मनापासून धन्यवाद. यू आर मोस्ट वेलकम. दर्शनाला ये नक्की. नक्की. बाय. मुलांना शिकवण्यासाठी एवढी तळमळ असणारी तरुण मुलं मुली जर मिळाली ना, तर आमच्या विठूच्या वाडीचं भवितव्य नक्की बदलून जाईल. राम कृष्ण हरी. काकी, इंदू, सुभद्रा काकीची आठवण येते.
हो ग. तुला माहितीये इंदू, फार फार प्रेमळ होती बघ ही. आपला गोपाळ हिच्याचकडे राहायला होता पुण्यात. खूप केलं हिने गोपाळाचं पण. गेल्या वर्षी ध्यानी नसताना सोडून गेली ही मला. आठवण आली तिची आज, म्हणून फोटो घेऊन बसते. दोघी सारख्याच दिसता. अगं हो, लहानपणी ना आम्हाला लोक विचारायचे दोघी जुळ्या आहात का. अचानक अशी आठवण कशी आली? अगं माझ्या माहेरी गौरी असतात ना. ताई होती तेव्हा ती करायची गौरींचं सगळं. पण आता हा कुळाचार कोण सांभाळणार हाच विचार करते. यांच्याशी बोललीये, ते म्हणाले की घेऊन ये गौरी इकडे. पण अगं इंदू, माझ्या माहेरच्या गौरी मी इथे इथे कशा घेऊन येणार? अगं कोण करणार त्याचं सगळं? मायो मायो, हा काय प्रश्न आहे? अहो मी आहे की. आपण सगळेजण मिळून करू गौरी. आणि सोन्याच्या पावलानं गौरी आपल्या घरी येते तर येऊ द्या की.